90चं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर। वर्षा उसगावकर यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी मोठ्या प्रमाणात गाजवलेली होती। अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत वर्षा उसगावकर यांनी काम देखील केलं होतं। त्यानंतर त्या सिनेमा सृष्टीतून मालिकेकडे वळाल्या आणि आता त्या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये खेळत आहेत, आपल्याला या घरामध्ये दिसत आहेत। आता या आठवड्यामध्ये कशा पद्धतीने वर्षा उसगावकर या खेळल्या आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। पण मात्र वयाच्या 56व्या वर्षी देखील वर्षा उसगावकर एवढ्या सुंदर कसं काय दिसतात असा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे। मग वर्षा उसगावकर यांच्या सौंदर्यामागे राज काय आहे असं देखील अनेक जण विचारू लागले आहेत। आता याच बिग बॉस मराठीच्या शोमध्ये वर्षा उसगावकर यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्यांच्या सौंदर्याचं राज नेमकं काय आहे। या शोमध्ये त्या कॅरमल कस्टर्ड खाताना दिसत आहेत आणि त्या सांगतायत की हेच त्यांच्या सौंदर्याचं राज आहे। पण मात्र त्यासाठी प्राणायाम करावा लागतो, सकाळी लवकर उठावं लागतं आणि अगदी साधं जेवण करावं लागतं, जेणेकरून सौंदर्य टिकून राहतं। त्यामुळे त्या अजूनही एवढ्या सुंदर दिसत आहेत असं वर्षा उसगावकर यांनी बिग बॉस मराठीच्या या शोमध्ये सांगितलेलं आहे। आता ज्या पद्धतीनं वर्षा उसगावकर यांनी सांगितलं खरंच त्या पद्धतीनं ते खरं आहे का? आता ते कदाचित खरं देखील असेल, पण मात्र वर्षा उसगावकर या एक मोठ्या अभिनेत्री आहेत, त्यांना सगळ्या काही सुखसुविधा मिळालेल्या आहेत। आता आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांना कुठं आली एसी, कुठं आली थंड हवा, कुठं आला आराम, या वयात सुद्धा जिकडं तिकडं काम करावं लागतं, इकडं तिकडं फिरावं लागतं, कसं सौंदर्य टिकून राहील? त्यांना सगळं घर बसल्या आयतं भेटतं, त्यांच्या हाताखाली काम करणारे भरपूर लोक असतात, सगळ्या काही सुखसुविधा असतात। मग आपल्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत किंवा सर्वसामान्य स्त्रिया आहेत यांचं सौंदर्य कसं टिकून राहील? वयाच्या 60-60, 65 वर्षापर्यंत काम करावं लागतं, शेतात जावं लागतं, घर सांभाळावं लागतं, घरातली सगळी कामं करावी लागतात। मग त्यांचं सौंदर्य कसं टिकून राहील? तरीसुद्धा बऱ्याच जणी या सगळं काम करून सुद्धा अतिशय सुंदर दिसतात। मग त्यामध्ये वर्षा उसगावकर यांचा काय मोठेपणा असं देखील काही जण कमेंटमध्ये सांगू लागलेले आहेत। पण मात्र ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या सौंदर्याचं राज सांगितलं आहे, खरंच त्या गोष्टीमुळे सौंदर्य टिकून राहतं की आपलं घरचं सगळं काम करून हिंडून फिरून मोकळं होऊन सौंदर्य टिकून राहतं? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।